कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यानं विकली किडनी। सावकारानेच दिला किडनी विकण्याचा सल्ला। चंद्रपुरात माणुसकीच्या चिंधड्या। आसमानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी हतबल असतानाच आता सावकारही बळीराजाला नाडतोय। चंद्रपुरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे। कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली। या घटनेनं समाज मन सुन्न झालंय। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात मिंथूर गावात हा प्रकार घडलाय। रोशन कुडे या शेतकऱ्यानं सावकाराकडून 1 लाखांचं कर्ज घेतलं होतं। सावकाराकडून दिवसाला 10,000 रुपये व्याजानं वसुली केली जात होती। 1 लाखांचं कर्ज 74 लाखांवर गेलं। कर्ज फेडण्यासाठी जमीन, ट्रॅक्टर, घरातील सामान देखील विकलं। कर्ज न फिटल्यानं सावकाराकडून किडनी विकण्याचा सल्ला देण्यात आला आणि रोशन कुडेनं 8 लाखांमध्ये आपली किडनी विकली। एका एजंटनं रोशन कुडे यांना कोलकाता इथं नेलं होतं। तिथं ऑपरेशन नंतर कुडे यांनी 8 लाखाला आपली किडनी विकली। त्याच्या अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं। मी त्यांच्याजवळ गेलो। त्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले। किशोर बावनकुळे, मनीष गाडबांधे। त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते। 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5,000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची। यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरीत की हे यांची तक्रार पण कोणी घेत नाही। तक्रार पण यांची कोणी घेत म्हणजे यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेलं ना कोणी तक्रार पण घेत नाही। या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। मीच तो प्रकरण काढलेला होता। त्या पोराला परदेशात जावं लागलं। चायनाजवळ एक छोटासा देश आहे, तिथे त्याला नोकरीसाठी, आणि तिथून त्याला मी वाचवून आणलं सगळं माझ्या एफर्ट्स लावून, आणि ती पूर्ण नाहीतर त्याचा जीवच गेला असेल। तो माझ्याच मतदारसंघातला मुलगा आहे मोकरीचा, आणि त्याची चौकशी पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं। सर्व काही चौकशी करायसाठी मी त्यांना सांगितलं। मला असं वाटतं याच्यावरून सरकार किती जोरात काम करतंय ते आपल्याला कळून चुकतंय। सरकारने जे काही शासकीय योजना जाहीर केल्या आहेत, शेतकऱ्यांना हे माफ केले, ते माफ केले, 7/12 कोरा करणार, अमुक तमुक, ते आता कुठे झाले नाही झाले, त्याच्यामुळे अशा प्रकारचे घटना घडतात। याचा सरकारने विचार करावा। देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत असं मी समजतो। त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत, असं भावनाप्रधान आहेत असे समजतो। मला वाटतं त्यांनी आता गंभीरपणे विचार करावा। तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिलंय। मला जी काही आता तुम्ही माहिती दिली आहे तातडीने मी माहिती घेईल आणि आम्ही कडक कारवाई करू असं झालं असेल तर, आणि व्यापाऱ्यांनी जर असं केलं असेल शेतकऱ्याशी तर आम्ही कडक कारवाई। किती गंभीर आहे हा प्रकार? गंभीरच आहे, असा प्रकार होणं गंभीर आहे। तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं मंत्रालयात संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करून मोकळा होतो असा इशारा उद्विग्न होत कुडे यांनी दिलाय। बेकायदेशीर सावकारीला आळा घालण्यासाठी कायदा असूनही ग्रामीण भागात बळीराजाला लुटलं जातंय। यंत्रणेची साथ असल्यामुळेच सावकार गब्बर होत चाललेत। कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रात आता या सावकारांवर काय कारवाई होते हेच पाहणं महत्वाचं आहे। संजय तुमराम, साम टीव्ही न्यूज, चंद्रपूर।